सॉरी. हो. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती कळे. आज आपल्याला ज्या वक्त्या म्हणून लाभल्या आहेत स्नेहलताई भिंगारकर, त्यांचा परिचय करून देते. परिचय फार मोठा आहे कारण व्यक्तिमत्व खूपच महान आहे असंच मी म्हणेन. त्यांचा परिचय म्हणजे त्या योग शिक्षिका आहेत, त्या पुरोहिता आहेत. योग महर्षी लेले गुरुजी नेहरू स्टेडियम पुणे यांच्या शिष्या शंकर सेवा समिती उद्यान मंगल कार्यालय पुणे येथे त्यांनी पौरोहित्याचं शिक्षण घेतलंय. सर्व प्रकारच्या पूजा, शांती, गणेश याग, रुद्रयाग, सामाजिक कार्य, झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग असे अनेक उपक्रम त्या राबवत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योगासन वर्ग, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी प्राधिकरण योग शिक्षण आणि सर्व समाजातील स्त्री पुरुषांसाठी विनामूल्य पौरोहित्य शिक्षण त्या देत असतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. भोई समाज तर्फे डॉक्टर मिलिंद भोई नाद ब्रह्म पुरस्कार, याज्ञवल्क्य पुरस्कार, मानिनी पुरस्कार, अनुप मोरे फाउंडेशन, अनुष्का स्त्री मंच, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान यांच्यातर्फे त्यांना गौरवचिन्ह मिळालेले आहेत. सध्या सुरू असलेले कार्य दासबोध, मनाचे श्लोक, गीता परिवार व शंखनाद हे विषय शिकवणं हे त्यांचं आवड आहे आणि त्या इतरांना शिकवत असतात. त्यांना विशेष आवड आहे ती म्हणजे आरोग्यदायी शंखनाद, सहज सुलभ व्यायाम प्रकार, मंत्रशक्ती, जागर स्त्री शक्तीचा आणि ओंकार साधना या विषयांवर त्या व्याख्यान देत असतात. आज आपल्याकडे त्या ओंकार साधना या विषयावरच बोलणार आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे. स्नेहलताई, तुमचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला आमंत्रित करते की तुम्ही आपलं हे सुरू करावं, विवेचन सुरू करावं. हो हो, सुरू करा. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आपल्या सर्व साधकांच्या अंतस्थ असणाऱ्या आत्मारामास विनम्र अभिवादन करून मंत्रशक्ती अर्थातच ओंकार साधना या विषयावरती आपण बोलणार आहोत. हे विवेचन करताना मी सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती करते की मी एकटीच बोलणार नाही, कारण आपण सगळंच ऐकत असतो आणि ऐकतो आणि बऱ्याच वेळेला आज ऐकलं उद्या विसरलं जातं. पण जेव्हा बऱ्याचशा गोष्टी मी ऐकते पण मी ते करते सुद्धा, आणि जेव्हा मी करायला लागते तेव्हा मला अनुभव येतो आणि अनुभव आल्यावरती ऑटोमॅटिकली आपोआप त्याच्यातली माझी रुची वाढत असते. हा माझा अनुभव आहे. माझ्या परिचयामध्ये ताईंनी सांगितलंच आहे की अगदी म्हणजे न शिकलेल्या अशिक्षित महिलांना श्रीसुक्त शिकवण्यापासून स्पीच थेरपी पर्यंत अनेक समाजातल्या घटकांना मी शिकवण्याचा जेव्हा प्रयत्न करत असते तेव्हा ही गोष्ट सातत्याने लक्षात येत असते की कृतीशिवाय आनंद नाही. आज आपला मैत्रिणींनो पहिलाच विषय आहे ओंकार साधना हा आरोग्यदायी कसा आहे. मला वाटतं तुमच्यात ज्यांना थोडस काही बोलायचं आहे मध्ये, कारण मी एकटी सारखी बोलणार नाहीये, तुम्हालाही थोडस मध्ये प्रश्न उत्तराच्या सारखा पण बोलणार आहोत. तर ओंकार साधना म्हटल्यानंतरच एक डोळ्यापुढे चित्र उभं राहतं बघा प्रत्येकाच्या. की आम्ही तर रोज ओंकार साधना करतो, 3 वेळा ओंकार म्हणतो, 11 वेळेला म्हणतो, 21 वेळेला म्हणतो, अनेक वेळेला म्हटला जातो. मग आता या काय मला वेगळं शिकवणार आहेत आज किंवा सांगणार आहेत, हा सगळ्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे बघा. मैत्रिणींनो, मुळातच आपलं जे शास्त्र आहे ना, हिंदू धर्म हा जो आपला आहे हा कुठेही लिखित स्वरूपात नाहीये. आता तुम्ही म्हणाल काय या सांगताय तर मला, अहो गीता सुद्धा आम्ही हातामध्ये घेऊनच वाचतोय की, लिखित असल्याशिवाय का. पण हे आत्ताच झालेलं आहे. मुखोद्गत करणं आणि चांगली जीवन पद्धती, चांगलं जीवन कसं जगावं ही सांगणारी संस्कृती म्हणजे आमचा हिंदू धर्म आहे.
महाभारत होऊन गेलं, तिथं गीता सांगितली, कृष्णाच्या मुखातनं आलेली आज आपण तिथं अध्ययन करत असतो आणि आपण अनुभूतीही घेत असतो. रामायण होऊन गेलं सत्ययुगामध्ये, त्या गोष्टी आमचा इतिहास येतो आणि त्याच अनुषंगाने जेव्हा आम्ही मागं बघायला लागतो, इसवी सनापासनं वेद हे जे आहे, वेद वाङ्मय, वैदिक वाङ्मय, याच्यामध्ये वेद आहेत, उपनिषद आहेत, श्रुती आहे, स्मृती आहे, या सगळ्या ह्याच्यातला आज माझ्या आरोग्याच्या दृष्टीने, माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने आणि माझ्या समाजाच्या दृष्टीने याचा उपयोग काय, हा कुठंतरी सगळ्यांना विचार करण्याची वेळ आहे. कारण काय झालेलं आहे की आपल्या जीवन पद्धतीपासनं आपण खूप अंतरावर गेले आहोत असं मला वाटतं. कारण पूर्वीच्या एक 60 वर्षापूर्वीची परिस्थिती माझ्या आयुष्यातली, मी जे लहानपणापासून बघत आले, ती जीवन पद्धती आणि आजची जीवन पद्धती यामध्ये अनुलाग्र बदल आहे. मग पूर्वी होत कसं होतं, जे आम्हाला दिसत नाही, जे मला माहिती नाही, ज्याविषयी मला ज्ञान नाही, त्याची भीती दाखवली थोडक्यात, तर आम्ही त्या गोष्टी करायला टाळतो. हा अनुभव माझ्यापैकी मला वाटतं बहुतेक आमच्या मैत्रिणींनाही असणार आहे. त्याच्यामध्येच महिलांनी ओंकार म्हणायचा नाही, बाईनी बाईसारखं वागायचं, बाईनी मंत्र म्हणायचे नाही, अमकं करायचं नाही. पण ह्याला सुद्धा मर्यादा होती. राजा जनकाच्या दरबारामध्ये आपल्या 2 विदुषी होत्या, मैत्रेयी आणि गार्गी. म्हणजे बाकी नव्हत्या का? बाकी होत्या, माहिती होतं, पण समाजाच्या पुढे येण्याची त्यांना गरज भासली नाही, कारण सगळ्या ऋषी पत्नी या विदुषीच होत्या. कारण कानावर सारखे मंत्र पडायचे, पठण पडायचं, शिष्यांनी जे केलेली सेवा असायची ती पडायची. त्यामुळं तो काळ, पण त्यानंतर आम्ही बरेचसे कर्मकांडात अडकलो गेलो आणि कर्मकांडामुळं आणि काही आघातांमुळं, याच्यामध्ये एक उदाहरण मी तुम्हाला अगदी देते की इंग्रज जेव्हा भारतात आले आणि त्यांना हा प्रश्न पडला की भारतीयांना संपूर्ण बुद्धी त्यांची हे करण्याकरता, संस्कृती विसरण्याकरता आम्ही काय करू शकतो, तेव्हा त्यांनी पहिल्यांदी जर्मन मधल्या मॅक्स मिलर, आपण हे नाव ऐकून आहात, अतिशय अभ्यासू विद्वान व्यक्तिमत्व असलेले गृहस्थ होते. त्यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे की मी जे काम केलेलं आहे ते जास्तीत जास्त वैदिक वाङ्मयाचं विडंबन, विकृत दर्शन हे करण्याचं काम झालेलं माझ्या हातून. पण त्याचं मला अतिशय दुःख होतं, कारण त्यापासून जो मला आनंद मिळाला त्याची तोड हे मी कशाशीच करू शकत नाही. त्यांनी लॉर्डला, तिकडच्या इंग्लंडच्या राजाला लिहिलेलं हे पत्र होतं. त्यामुळे मला या सेवेतनं तुम्ही मुक्त करा. शेवटी त्यांनी असाही प्रायश्चित्त म्हणून त्याचा पुनर्जन्मावर जेव्हा अभ्यास करून विश्वास हा भाग झाला, तर त्यांनी त्याच्याच आत्मचरित्रात म्हटले की शेवटी मला जर जन्म मिळाला तो भारतात मिळावा, तो हिंदूंमध्ये मिळावा आणि तो वैदिक घराण्यात मिळावा. त्यानंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण ओंकार या विषयावरतीच आज फोकस जास्त करणार असल्याने ही जी भाषेची, मंत्रांची ही थोडीशी मी बाजूला ठेवते आणि आज आपण पहिल्यांदी ओंकार या विषयावर थोडस विवेचन करूया. ओंकाराविषयी बोलताना पहिल्यांदाच आपण बघतो हा काय आहे, अनाहत नाद.
तुम्हाला मधी कोणाला वाटलं थोडस मी प्रश्न विचारल्यावर बोलावं तर जरूर हात वरती करून बोलायचे बरं का. अनाहत नाद आहे, कारण नाद जेव्हा निर्माण होत असतो, आवाज जेव्हा निर्माण होत असतो, तेव्हा एखादी वस्तू दुसऱ्याच्या आपटली जाते. आपण बाहेरचे जेव्हा मोठ्याच्या मोठ्या ह्या लावलेल्या असतात स्पीकर करता, डीजे, बघा कान सुद्धा फुटतील की काय, वस्तू घरातल्या पडायला लागतात, इतकी शक्ती त्या नादात असते. पण आमचा हा जो ओंकार आहे ना, हा अनाहत आहे. संपूर्ण विश्वाची निर्मिती त्या अनाहत नादातनं निर्माण झालेली आहे. मग आता तेव्हा सांगितलं असतं की नाही नाही हे असं झालेलं आहे, नाही. मग आमची नजर सहजच पहिल्यांदी जाती ते आमच्या 800 वर्षापूर्वी गीतेचा अनुवाद केलेल्या मातृभाषेमध्ये, ज्याला आम्ही म्हणतो ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. माऊलींनी पहिल्याच श्लोकात सांगितलेलं आहे, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. हा जो आत्म्याचं रूप असलेला माझा ओंकार आहे, ज्याच्यामध्ये संवेदना आहे, ससंवेदना. आता संवेदना करता आपल्याला मुळामध्ये मनाचा विचार केला पाहिजे, कारण जर मनाच्या भावना बोथट असतील तर तिथं संवेदना जागृतच होत नाही. असं आपण अनेक वेळा बघत असतो की जेव्हा माझ्या मनामध्ये मी माणूस म्हणून आहे, ज्या माझ्या संवेदना आहेत, तो जोपर्यंत मी माणूस म्हणून हे आहे तोपर्यंत संवेदना आहेत, आणि त्या म्हणजे ओंकार रूप हा आमचा गणपती बाप्पा पण आहे, की ज्याच्यामध्ये संपूर्ण विद्येचा दाता असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. शंकराचार्यांनी सुद्धा त्यांचं वर्णन पंचरत्न म्हणून जे काव्य केलेलं आहे, शंकराचार्यांची रचना आहे. तुमची हरकत नसली तर मी 2 मिनिटात तुम्हाला ते म्हणून दाखवते, त्याचं वर्णन संपूर्ण. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतं सकं विलाशिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं न ते तरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् नमच्छुरारिनिर्जरन्नताधिकापदुद्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रयेत् परात् परं निरन्तरम् समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यपुञ्जरं दरेत्तरोदरं वरं वरेव वक्त्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्वरोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्तकान्त दन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनम् रुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् महागणेश पञ्चरत्नमादरेण योन्महम् प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरं गणेश्वरम् अरोगताम् अदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम्
समाहितायुरष्ट्रभूतिमभ्युपैति सोचिरात् मभ्युपैति सोचिरात् इति शंकराचार्य रचित गणेश पंचरत्न स्तोत्रम संपूर्णम. आता बघा, हे स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे मंत्र हा माला रूपात गुंफलेला संपूर्ण जे रूप आहे ते मालेचं आहे आणि एका नादामध्ये त्याला आपण एकत्र केलेलं असतं. पण प्रत्येकाची जी फलश्रुती असते की अरोगताम अदोषताम, सगळ्या ह्याच्यातनं रोग जाऊ दे, दोष जाऊ दे, पुत्र पौत्र, प्रत्येक कथेचा शेवट हा आपला असाच असतो. कारण का, तर माणूस हा आशेवर जगत असतो. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाला जीवनात काही ना काहीतरी अडचण असते आणि मग आम्ही जिथं श्रद्धा ठेवतो त्या श्रद्धेचंच फळ आम्हाला मिळत असतं. ती आमची सगळी मंत्रशक्ती आहे. आता आपण परत ओंकाराकडे वळत आहोत थोडासा. तर अ, उ आणि म, तीन ह्याच्यामध्ये आपण ओंकार म्हणत असतो. आपण सगळेच जण, मला वाटतं दादा, सगळ्यांना हे करता येईल का? काही ठराविक तरी आपल्याला पुढे चेहरे दिसतील का त्यांचे? हॅलो, आपल्याला काही साधक समोर दिसतील? हा, व्हिडिओ ऑफच ठेवलेले आहेत ताई. हो का? मला आता ठीक आहे. स्वातीताईंनी केला व्हिडिओ ऑन. नाही, आपण थोडस प्रॅक्टिकल सह घेणार आहोत. हो, मग ज्यांना शक्य आहे ते व्हिडिओ ऑन करा. प्रॅक्टिकलची आपण सुरुवात करणार आहोत. एक प्रातिनिधिक स्वरूपात जरी 4 जण आल्यात तरी चालतील. आलेत, तिघी जणी आल्यात. हा 12 नंबर कोण आहे? नाव नाही दिलेलं आहे ना. आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. ओम मध्ये भागामध्ये हे विवेचन करणार आहोत आणि तुम्ही जे तुम्हाला अनुभवायला येत ते बोलायचंय नंतर. म्हणजे सगळ्यांना त्याचा अंदाज येईल. आपण जे करणार आहोत ते उद्या तुम्ही नक्की घरात करणार, कारण मला खात्री आहे की तुम्ही सगळे ओंकार म्हणतात. जे मी मंत्र सांगणार आहे ते तुम्हाला माहिती आहे. फक्त ते त्या पद्धतीत मी माझ्या शरीराकडे लक्ष देऊन म्हणल्यानंतर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल, म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस कधी परत योग आला बोलण्याचा तर पुढचे विषय घेऊन आपल्याला हाताळता यायला बरं. चला सुरू करूयात आपण. सगळ्यांनी ताठ बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि माझा ओंकार संपल्यानंतर एका श्वासात होईल तेवढाच ओंकार आपल्याला म्हणायचा आहे. अ उम मध्ये. नंतर झाल्यावर म्हणायचं आपल्याला. म्हणा. आता हाच ओंकार आपल्याला तोडून तोडून म्हणायचा एकाच श्वासामध्ये. ओम 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 ओम. हरिओम 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 हरिओम
ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. श्वास संपला थांबायचा, पुन्हा श्वास घ्यायचा नाही हा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम ओम नमः नमः शिवाय. शिवाय ओम ओम नमः नमः शिवाय ओम नमः ओम नमः शिवाय ओम शिवाय. ओम नमः नमः शिवाय शिवाय. ओम नमः ओम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः नमः शिवाय शिवाय. ओम नमो नारायणाय, नमो नारायणाय, नमो नारायणाय, नमो नारायणाय. ओम नमो नारायण. नाही कळलं नाही. ओम कळलं नाही. नमो नमो नारायणाय, ओम अच्छा. ओम नमो नारायण. नारायण. ओम नमो ओम नमो नारायण. नारायणाय. ओम नमो नारायण नारायणाय. ओम नमो नारायणाय. नारायण ओम नमो नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय वासुदेवाय. वासुदेवाय. भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे राम हरे राम हरे हरे राम. राम हरे हरे राम 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 हरे हरे राम राम. हरे हरे राम. राम. हा जो मंत्र आहे हरे राम, तो आपण एकदा शांतपणे तुम्ही ऐका मी कसं म्हणते ते. हरे राम, हरे राम, राम राम, हरे 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 राम 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 राम. राम त्यांचं ऐकू हरे द्या आधी. राम राम राम. थांबा थोडं मैत्रिणींनो. मध्ये मध्ये कोण मॅडम बोलतोय? झाल्यावर म्हणू आपण. आता थांबा तुम्ही थांबा. सगळ्यांना नक्की असं वाटणार, शांत थोड्याशा आता तुम्हाला सगळ्यांना असं नक्की वाटणार, अहो हे काय सांगितलंय, आम्ही रोजच हे ऐकतोय, हो की नाही? रोज ऐकतो, लहानपणापासून ऐकत आलो, मग वेगळं काय सांगितलंय मी. पण मैत्रिणींनो एक लक्षात घ्या, आपण जेव्हा ओम 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 म्हणलं, आता पहिल्यांदा आपण ओंकार 3 वेळा म्हणालेले आहोत, त्यामुळे ओंकारामध्ये अ उ आणि म 3 अक्षर आहेत, हो की नाही? 3 अक्षर म्हणून एक शब्द झाला, तो म्हणजे ओम झाला. मग त्याचा आणि माझा काय संबंध? तो ओम तिकडं, मी इकडं, काय संबंध? आपण सिम्बॉलिकली बघितलं तर थोडस तुम्ही बोललात तरी चालेल, नाही तर मी माहिती देणारच आहे. ओंकार म्हणजे कोणी कोणी काय काय ऐकलेलं आहे. ओंकार म्हणजे काय, हा मी प्रश्न विचारते तुम्हाला आता, की आपल्याला काय माहिती आणि मग आपल्या शरीराच्या दृष्टीने काय सांगता येईल, आरोग्याच्या दृष्टीने, म्हणून मी हे विचारतेय. चला, ओंकार म्हणजे काय, कोण कोण कोणी सांगू शकताय? ओंकार म्हणजे मन एकाग्र करण्यासाठी. हात वरती करा आणि बोला. मला एक वाटतं एक मी सगळ्यांना म्यूट करतो, जे उत्तर देणार असतील ते हँड रेज करतील, म्हणजे गोंधळ नाही होणार. चालेल 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 चालेल. मन एकाग्र करण्यासाठी एक मिनिटात आहे. ही एक साधना आहे, ते म्हणजे ओंकार. हा, एक मिनिट, मी सगळेच अनम्यूट होते. स्नेहलताई, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा, मी हे दिलेली आहे. हा केलं. हा, आता वैष्णवीताई. मन बोला ताई. एकाग्र करण्यासाठी जी साधना केली जाते ते म्हणजे ओंकार. ओके.
आपण खरंच का होता थोडासा प्रश्न, मी 1 मिनिट तुमच्याशी बोलते. खरंच ओंकार म्हणत असताना तुमचं खरंच मन एकाग्र होतं का? हो, होतं ताई. आणि मला कोरोनात त्या ओंकाराचा खूप उपयोग झाला मला. ठीक आहे. हा, मन एकाग्रतेसाठी श्वसन आणि मन एकाग्र दोन्ही ठीक. गोष्टींसाठी मला खूप उपयोग झाला. अजून कोणाला बोलायचंय का? ओंकार म्हणजे काय? आपल्याला कोणी बोलतंय का दादा? नाही तर मी पुढे हो आहेत आहेत आता कल्पना ताई. बोलू दे. हरी हरो. ओंकार म्हणजे सृष्टीचा निर्माता काय, आणि त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश, तसंच उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही त्रिगुणात्मक प्रकृतीची निर्मिती ओंकारामधून झालेली आहे. ओके, अगदी बरोबर. हा, बर. अजून कोणाचे काही मत आहेत त्या विषयी? ताई, मला अजिबात माझं हे होत नाही, काय म्हणतात त्याला, एकाग्र मन होत नाही. मी खूप पहिला शब्द ब्रह्म आहे तो. थोडस आपण वळणार आहोत नंतर. आता फक्त आपण समजून घेतो आहोत की ओंकार मी का म्हणते, ओंकार मला का म्हणायचा आहे. ओम मध्ये मी ओंकार का म्हणला आणि मी काय जास्त हे केल्यावर मन हे होईल, हे तुम्हाला थोड्या वेळाने आपण बरोबर 4 वाजता बोलणं बंद करणार आहोत. अर्धा तास आपण शंका समाधानाला ठेवणार आहोत. हा, अजून कोणाला ओंकार म्हणजे काय याविषयी बोलायचंय का? ओंकार केल्यामुळे हृदय आपलं हे आहे ना, त्याला पण केल्याने नाही विचारलं, फक्त ओंकार म्हणजे काय. ओंकार हा पहिला शब्द ब्रह्म आहे. ओके. देवांच्या मुखातून पहिला आलेला शब्द ओंकार आहे. ठीक, बरोबर आहे. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा ही संपूर्ण निर्मिती करणारा जो कोणी आहे, तो जो विधाता आहे, त्यांनी सृष्टीची निर्मिती करताना जो अनाहत नाद निर्माण झाला, त्यातनं हे ब्रह्मांडाची निर्मिती झाली. पण त्याच्याच बरोबर मैत्रिणींनो असा एक सिद्धांत मांडला गेलाय की पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे माझ्या पिंड म्हणजे शरीर, माझ्या शरीरात आहे ते सगळं ब्रह्मांडात आहे, आणि ब्रह्मांडात आहे तेच माझ्या शरीरात आहे. मग आता माझ्या शरीरामध्ये सृष्टीची निर्मिती करणारा हा ब्रह्मा आहे असं आम्ही म्हणतो. म्हणजे मग असं सहजच काय म्हणलं जातं की बोलताना सुद्धा बघा, तुला कोण ब्रह्मदेवाचा बाप समजतो का तू, असं मराठीमध्ये पूर्वी म्हण सर्रास वापरली जात होती, कोणी जास्त हे करायला लागलं तर. म्हणजे उत्पत्ती, मग अशी एका ताईंनी सांगितलं उत्पत्ती, हा म्हणजे ब्रह्मा. आता ब्रह्मा हा जर सिम्बॉलिकली बघितला तुम्ही तर ब्रह्माचं चित्र डोळ्यापुढे आणा बरं. विष्णूच्या नाभीतनं एक कमळाचं देठ निघालेलं आहे आणि वरती त्या कमळामध्ये एक ब्रह्मदेवाची मूर्ती बसलेली आहे. सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग तो चित्र आणि माझं शरीर याचा संबंध काय? ब्रह्माचं चित्र आणि माझं शरीर, जे मी म्हणाले मगाशी जो सिद्धांत तुम्हाला सांगितला की पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, तर काय संबंध आहे याचा? तर आपण आपल्या शरीराचा विचार केला तर आपलं युट्रसचं तोंड म्हणजेच गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड हे नाभीच्या इथे, बेंबीच्या इथे येतं बघा. आणि पुरुषांच्या योनी मार्गाची सुरुवात तिथे येते. त्यामुळे हर्निया यासारखे जे जास्त प्रमाणात आजार होतात ते बेंबीच्या खालनं तिथून सुरुवात झालेली असते. याविषयी दुमत आहे का कोणाचं काही? नाही. म्हणजेच उत्पत्ती म्हणजेच ब्रह्मा. आता मला पाहिजे सायंटिफिक रिझन त्याच्यातलं सुद्धा. आता कुठल्याही याला मला सायंटिफिक आम्ही हे सांगितल्याशिवाय, म्हणजे लहानपणी आम्हाला ब्रह्मा आहे, ठीक आहे ब्रह्मा आहे आम्ही म्हणलं, पण आता मुलं आत्ताची तसं म्हणणार नाही. म्हणजे काय आहे? वात आहे. वात, कफ आणि पित्त या 3च प्रकृती आपल्या शरीरात आहेत. त्याच्यातली
वात प्रकृती जी आहे ती काय होतं, बायकांचा सीटघेर वाढला जातो स्त्रियांचा, आणि पुरुषांचं नाभीच्या खालचं पोट असं सुटलं जातं. तिथं वाताची सुरुवात होती. मग त्यानंतर आम्ही तिथं दुर्लक्ष करतो आणि मग हळूहळू तो वात, मग काय आमवात आला, आमवाताचा संधिवात झाला, मग तो शरीरात हळूहळू हळूहळू पसरला जातो. त्यामुळं ज्यांना वाताचा त्रास आहे, वाताचं शरीर आहे, कारण या सगळ्या तिन्ही प्रकृती तुमच्या माझ्यात सगळ्यात आहे, फक्त जेव्हा त्याचं असंतुलन होतं तेव्हा आजार वाढ. त्यामुळं अचं उच्चारण हे जेव्हा आम्ही जास्त करतो, अ तर हा जेव्हा नाद असा अचा जास्त काढतो तेव्हा त्याचा परिणाम हा नाभीवर होत असतो आपल्या. त्यानंतर उ, उ म्हणजेच काय आहे, विष्णू आहे. आणि विष्णूचं काम सृष्टीमधलं पालन पोषण करणं आहे. जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा नॅचरली निसर्गतः आईच्या उरात निर्माण झालेलं दूध पिऊनच लहानचे मोठे होत असतो आपण. त्याला अमृत म्हणलं जातं. म्हणजे पालन पोषण सृष्टीचा कर्ता आणि पालन पोषण करणारा विष्णू हा म्हणजेच कफ आहे. त्याचं चित्र बघितलं तर ते कुठं आहे, पाण्यामध्ये, समुद्राच्या ह्याच्यावरती आहे. म्हणजेच सिम्बॉलिकली विचार केला तर हा कफ आहे, म्हणजेच उ आहे. उ आपण कुठनं म्हणतो, इथून येतो पुढनं. अ नाभीतनं येतं, उ छातीच्या इथनं येतो, आणि म हा मस्तकात घुमला जातो. राम, मगाशी मी ते तुम्हाला उच्चारण करायला सांगितलं होतं, जेव्हा म मस्तकात घुमतो तेव्हाच मगाशी एका ह्या ताईंनी आपल्याला सांगितलं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश, महेशचं काम काय आहे, रक्षण करणं सृष्टीचं. मग आपलं सुद्धा रक्षण कोण करत असतं, डोकं फिरलं तर काय होतं, प्रलयच होतो ना सगळीकडं, हो की नाही. कधीही किंवा पित्त खवळलं, मग असं होत नाही की कफ झाला म्हणून डोकं दुखायला लागलं. पित्त खवळलं तर डोकं दुखतं, पित्त वाढलं तरच. त्यामुळे ज्याला वाताचा त्रास आहे त्यांनी अचं उच्चारण जास्त करायचा, ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी ऊचं उच्चारण जास्त करायचं, आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी म जास्तीत जास्त घुमवायचा, कारण म हा मस्तकात घुमला जात असतो. हे पहिल्या याचं आहे. त्यानंतर आपण जो मंत्र जप मंत्र म्हटलेला आहे तो ओंकार अ ओम 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 असं तोडून तोडून म्हटलेलं आहे बघा. आता आपल्याला परत सगळ्यांना दादा थोडस म्यूट करायचं आहे. आता आपल्याला दोन्ही याचा परत एकदा म्हणून देणार आहोत आणि मग त्याचं विवेचन मी करते आहे. प्रत्येकाने आता अ ओम 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 तोडून म्हणा. अनम्यूट करा दादा सगळ्यांना. हो हो, सगळ्यांना करू अनम्यूट. सगळ्यांना म्हणजे आता ज्या होत्या आपल्या पुढं, किंवा सगळ्यांना केलं तरी हरकत नाहीये माझी काही. सगळ्यांना केलंय अनम्यूट. थोडा गोंधळ झाला तर पाहावं लागेल. हँड येईल त्यांना. सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. फक्त सगळ्यांना विनंती आहे, ताई सांगतील त्याप्रमाणे बोला, तोपर्यंत आवाज नका करू, म्हणजे आपल्याला ऐकायला येईल व्यवस्थित. बरोबर. ओम 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 तोडून म्हणा. श्वास थांबला की थांबून जायचंय. ओम 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 नाही करायचा. सांगा कोणाला काय जाणवलं, ओम
ओम ओम ओम म्हणताना. ज्याला बोलायचंय त्यांनी हँड राईज करा, म्हणजे दादा अनम्यूट करतील तुम्हाला आणि तुम्ही बोलू शकता. हृदयाची स्पंदनं वाढतात. थांबा 1 मिनिट, सगळेच अनम्यूट आहात. ताई कोण बोलत होते ते बोला, मी बाकीच्यांना अनम्यूट करतो. हँड रेज करून बोला. जे हात वरती करणारे त्यांनाच फक्त हे करा. हो, निलिमा ताई. हॅलो, काही नाही, छातीतली जास्त स्पंदन वाढतात. स्पंदन वाढतात. जिभेकडे लक्ष देऊन म्हणा बरं जरा परत एकदा शांत बसून, आणि मग मला सांगा. ओम ओम ओम. कोण दुसरं कोणी असलं तर बघा. हो, तर जिभेवर जोर दिला जातो. हा, अजून ओम 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 ओम. नाही सांगता येत. बरं, ठीक आहे. ऐका आता सगळेच जण, आणि नंतर परत मग शेवटी आपण सलग परत एकदा जेव्हा ओंकार घेऊ तेव्हा म्हणूयात. जेव्हा आपण ओम 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 म्हणतो तेव्हा आपली जीभ कशी राहतीये? स्थिर राहतीये. आणि त्यामुळं जिभेच्या खाली काय आहे? पाचक ग्रंथी आहेत आपल्या. त्यामुळं लाळ सुटायला मदत होती. तोंडाला कोरड पडणं, ऍसिडिटीचा त्रास असणं, याच्याकरता हा मंत्र. लाळ वाढली की ऑटोमॅटिकली तुमचं डायजेशन चांगलं आहे, ऍसिडिटी कमी होणार आहे. परत आपण एकदा त्या म्हणून बघा, आणि मग म्हणू. त्याच्या आधी आपण आता पुढच्या मंत्राकडे जाऊ. आपण म्हणलो होतं हरी ओम. म्हणा सगळ्यांनी हरी ओम एकदा, आणि अनम्यूट असलात तर म्यूट असलात तरी चालेल. फक्त ज्यांनी म्हणून झालेलं आहे त्यांनी हँड राईज करून बोलायचंय. तेव्हा आपल्या पोटांच्या स्नायूकडे लक्ष द्या. हरि ओम. हरी ओम हरी ओम हरी ओम म्हणा. ओम हरि ओम हरि ओम. नाही नाही, तसं नका ताई. हरी ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि. आणि पोटाच्या स्नायूकडे लक्ष द्या. हरि ओम हरि. हिसका नाही, पण एक हरि ओम आता पुढच्या मंत्र ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चालायचंय. तर कोणाच्या ह्याच्यामध्ये हालचाल तुम्हाला पोटाच्या ह्याच्यात जाणवलीये का? स्नायूंमध्ये त्यांनी कल्पनाताई. आणि बोला. कल्पनाताई. माधुरीताई. किंचित असं खेचल्यासारखं वाटतं पोटात. पोटात काय होतं? खेचल्यासारखं असं वाटतं स्नायू. आपण कसं, कोणत्या मंत्राने? आता ओम नमः शिवाय जो म्हटला त्याच्यात. आताही परत एकदा म्हणून बघा. एकदा हरी ओम दोनदा म्हणा, आणि ओम नमः शिवाय म्हणा बरं दोनदा. आणि पोटाकडे दोन्ही मंत्राच्या वेळेस पूर्ण एकाग्र होऊन लक्ष द्या. जाणवलं? कीर्तीताई. पुढे आपण वळूयात पुढच्या मंत्रांकडे. हरी ओम. हरी ओम म्हणताना पोटाचे जे स्नायू आहेत ते हरी म्हणताना स्नायू आतमध्ये खेचले जातात, आणि ओम म्हणताना पुन्हा वरती येतात. असं हरी ओम म्हणताना एक लक्षात घ्या. का बरं असं होतं? तर हो हे कठोर व्यंजन आहे. ह ध भ थ हे काय आहेत? सगळे कठोर व्यंजन आहेत. आणि ह हा महाप्राण म्हणला जातो. तो कुठनं येतो? नाभीतनं येतो. म्हणून आपण कधी कधी बोलताना बघा असं म्हणतो सुद्धा, काय बेंबीच्या देठापासून ओरडतो. म्हणजे तितका तो हादरा जोरात येत असतो. आणि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हटलं तर काही उपयोग होत नाही. ओम नमः शिवाय, कारण विसर्ग आहे तिथं. आपण गीतेमध्ये सारखा अभ्यास करतो बघा विसर्गाचा. तर त्या ह्याचा परिणाम.
काय होतं, हरी ओमला तुमच्या पोटाचे स्नायू हे वरती उचलले गेले आहेत आणि ओम नमः शिवाय आपण म्हणल्यावर ते स्नायू कसे झाले, दाबले गेले. जे उचललेले स्नायू आहे ते दाबले गेले. म्हणजे या पोझिशन मध्ये जेव्हा स्नायूंची हालचाल होती त्यामुळे ऑटोमॅटिकली वाताचा त्रास हा कमी व्हायला मदत होती. आपण नंतरचा 4 वाजता मी थांबणार आहे आणि नंतरचा वेळ तुम्हाला काय शंका असतील त्याच्या विचारण्याकरता ठेवणार आहे. त्यामुळं बाकीच्यांनी तोपर्यंत एकदा परत म्हणायला हरकत नाही म्यूट असताना. नंतर आपण मंत्र म्हणलेलो आहोत तो ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणाय, न हा अनुनासिक आहे. दुसरा अण हा बाणाचा आहे. टाळूला जीभ लागते आपली. त्यामुळं छातीपासनं नाकापर्यंत हा उच्चारणाचा परिणाम होतो बघा. सगळ्यांनी म्हणून बघा, मी बोलतेय तोपर्यंत, कारण परत आपण एकदा सलग म्हणून घेऊ आणि मग तुम्हाला म्हणजे कसं आहे, उद्या तुम्हाला वाटलं की हो या ताईंनी सांगितलं आपण करून बघू, तर तुम्ही करून बघू शकाल. त्यामुळं तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय, वा पूर्ण तोंडाचा, घशाचा आणि नाकापर्यंतचा व्यायाम. म्हणजेच याने आपला कफ बरा व्हायला मदत होती, कमी व्हायला मदत होती, बाहेर पडायलाही मदत होती. त्यानंतर आपण म्हटलेला मंत्र आहे जो प्रत्येक देवळात वगैरे आपण ऐकत असतो. भजन कीर्तन कुठेही गेलं तर ज्याला एक पूर्ण चक्र असं म्हणलं जातं, तो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कारण हा मगाशी ताईंनी सांगितलं तसंच हरी ओम सारखा हरी हा नाभीत येतो आणि मग हा आपल्या मस्तकात घुमत असतो. आणि पुन्हा कृष्ण कृष्ण इथून छातीच्या इथं बाहेर पडतो आणि पुन्हा वरपर्यंत तो नाभी ते कफ हा पूर्ण वात, कफ आणि पित्त तिघांचं संतुलन होण्याकरता सगळ्यांकरता हा मंत्र उपयुक्त आहे. आता सलगपणाने मी सांगितलं या ह्याच्यातनच आपण ही मंत्र पहिले म्हणणार आहोत आणि मग दुसऱ्या भागाकडं मी वळणार आहे. परत एकदा सगळ्यांना, मगाच्या ज्या होत्या त्यांनी म्यूट व्हा किंवा आहे अनम्यूट होऊच नका, तसाच ऐका, म्हणा आणि नंतर हे मी जे बोलले आहे हे तुम्हाला जाणवते की नाही हे मात्र प्रतिक्रिया नक्की द्या. चला परत आपण सुरू करूयात. ओम 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 ओम. ओम हरि 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 ओम.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमो नारायणाय, नमो नारायणाय, नमो नारायणाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय। हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे। प्रार्थना म्हणूयात आपली योगाच्या ह्याची जी आहे आमच्या ह्याच्यामध्ये म्हणली जाते. योगेन चित्तस्य पदेन वाचं मलं शरीरस्य तु वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राणजलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्यांना कोणाला आता हा अनुभव आला असेल म्हणताना किंवा काही शंका आली असेल तर हँड राईज करा, नाही तर ओंकार साधनेच्या पुढच्या टॉपिक कडे मी वळणार आहे. कोणाला शंका आहे, सांगितलेलं पटलं आहे? वैशालीताई पाठक. हा, एक विचारायचं होतं, हे हरे राम हे पूर्ण म्हणजे एका श्वासातच सगळं म्हणायचंय का? प्रयत्न करायचा ताई. अच्छा, एक लक्षात ठेवा, कंपल्शन नाही, सगळं आपल्याकरता आपण करतोय. नाही म्हणजे अनुभव येण्यासाठी म्हणून मी विचारते की जसं आपल्याला तुम्ही म्हणता तुम्ही तसं. जेवढं दीर्घ श्वसन कराल आणि हे प्रॅक्टिसने येतं. हो बरोबर आहे, म्हणजे एका श्वासात झाला तर अनुभव आपण सांगू शकतो. उत्तम. ठीक आहे बस ठीक आहे. आधीच्या मंत्रांचं शंका नाही ना आता कोणाला काही त्याविषयी? वैष्णवीताई. वैष्णवीताई अनम्यूट नाही होत आहेत. वैष्णवीताई. निलिमाताई. नाही काय म्हणजे हे लिहिलेलं किती ह्यांनी लिहिलेलं आहे आयुर्वेदिक आणि ह्यांनी, बाप रे. मला एक शंका आहे, सांगायला लागले. वैष्णवी दिवाण, तर अजून एकदा मला हे जे छोटे छोटे मंत्र सांगितलेत पित्तासाठी आणि वातासाठी कुठला जास्त म्हणायचा, अजून एकदा सांगितलं तर खूप बरं होईल. सांगणार आहे, त्याचं आपण परत थोडस विवेचन, कारण आपल्याला वेळेचं थोडस 4:30 पर्यंत आपल्याला संपवायचं आहे. तर नक्की सांगते आपण शेवटच्या याच्यामध्ये हा प्रश्न तुमचा परत घेऊ आणि तुम्ही नोटिंग करून घेतलं तरीही चालेल किंवा आत्ता घेतलं तरीही चालेल. पहिलं ओम लिहून घ्यायचं असेल तरी लिहून घ्या तुम्ही. परत बोलवलं दादांनी ताईंनी तरी मी येईल, काही काळजी करू नका त्याची. ताई मला एक विचारायचं आहे, आपल्याला हे म्हणताना डोळे उघडे म्हणून म्हणायचं का डोळे बंद करून म्हणायचं? ताई एक लक्षात ठेवा, डोळे थांबा, आपण ना थोडासा एक विषय आपला कंप्लीट करूयात आणि मग तुमच्या शंका समाधानाला समोर या, तुम्ही एकमेकींशी आपण बोलू. आता यानंतर आपण प्रत्येक पूजेच्या ह्याच्यामध्ये रोज नैवेद्य दाखवल्यावरती आपण काही मंत्र म्हणत असतो, माहितीये ना तुम्हाला सगळ्यांना? आपण काय म्हणतो, नैवेद्य दाखवताना एक चौकोनी मंडल काढू आणि असं पाणी मस्त त्याच्या भोवती फिरवत असतो. एकदाच पाणी फिरवून देवाला घास भरवायचा असतो तो, तेव्हा आपण म्हणत असतो ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा,
ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. हे जे म्हटलं जातं रोज, हे आपल्या घरामध्ये परंपरा आहे. प्रत्येकाच्या घरात नैवेद्य दाखवला जातो. हे कशा करता म्हणतो आपण? जे मी ओंकार साधनेचे 3 टॉपिक घेतलेले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि मग शंका समाधानाला तुम्हाला वेळ देते. तर कशा करता म्हणतो, कोणाला माहितीये का ह्याच्यातला? जसं ओंकाराचं, ओंकार म्हणजे काय, तसं हे मंत्र म्हणजे काय आहेत आपले? कोणी सांगू शकतंय का? माहिती आहे पण ते व्यवस्थित नाही सांगता. दादा आलाय कोणाचा हातवर? नाही नाही, कोणाचंच नाही ते. ठीक आहे, असू द्या, हा हरकत नाही. तर आपण मगाशी जो सिद्धांत मी सांगितला, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, मी कोण, ही मगाशी ताईंनी जरी ओळख माझी तुम्हाला दिलेली असेल, तर ही मला समाजात जन्माला आल्यानंतर मिळालेली ओळख आहे. पण मी मूळ कोण? गोंदवलेकर महाराजांनी एका विद्यालयाने शिष्याने त्यांना विचारलं होतं, साधकाने, की महाराज मला रामाचं दर्शन कधी होईल? ते म्हणले मी मेल्यावर. मी मेल्यावर म्हणल्यावरती तो माणूस चौकशी करायला लागला, थोडा विनोदाचा भाग जाऊ दे त्याच्यातला, की मी कधी जाणार, म्हणजे ते कधी जाणार, त्यांचं वय काय आहे आता. परत 2 दिवसांनी महाराजांना विचारलं, महाराज, ते म्हणले अरे मी म्हणजे तुझ्यातला जो मी आहे तो गेल्याशिवाय नाही. म्हणजेच मी कोण आहे, तर त्या पंचमहाभूतापासनं बनलेलं शरीर म्हणजे मी आहे. नंतर मी जन्माला आल्यापासून नावापासून सगळं मला दिलेलं आहे, पण मी हे पंचमहाभूतांपासून आहे. म्हणजे काय? पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय आहे? आपलं शरीर आहे, जड आहे. देह खाली पडतो, आत्मा निघून जातो, वायू निघून गेला, संपलं. पण त्या जे चैतन्य स्वरूप ब्रह्म आहे ते असल्याशिवाय माझ्या शरीराला किंमत नाहीये. आणि नुसतं चैतन्य आहे पण शरीर नाहीये, त्यालाही किंमत नाही, उपयोगच नाही होणार त्याचा काही. जेव्हा मी तुमच्याशी बोलू शकते, तुम्ही माझ्याशी बोलू शकता, तेव्हा ह्या पृथ्वी तत्वामध्ये ते चैतन्य आहे म्हणून आपण बोलू शकतो, हो की नाही? म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतो त्याला? नमहा, नमस्कार करायचा. कारण शरीर नसेल तर मी नाहीये, आणि माझ्यातला मी नसेल तर शरीर असून सुद्धा उपयोग नाहीये. म्हणून त्याच्यानंतर आकाश. आपल्या शरीरामध्ये आकाश आहे का? आकाश म्हणजे काय? पोकळी, स्पेस आहे का? बोला तुम्ही पण थोडस, ज्याला पटापट पटापट थोडासा विषय मग भराभरा बोलतो. आकाश तत्व आपल्या शरीरात आहे का? आहे. आहे. हा, कल्पना शरीरामध्ये आहे. मस्तकाच्या ठिकाणी आकाश विश्व आहे. मस्तकाच्या ठिकाणी, पण आता ताई आपल्याला ते दिसतंय बुद्धी, का? अनंत बुद्धी, अनंत विचार. अनंत बुद्धी, अनंत विचार आहे, पण सध्या मला सगळं समोर दिसायला पाहिजे. जसं पृथ्वी तत्व मी तुम्हाला सांगितलंय शरीर आहे, तसं अजून कुठं कुठं आहे बघा बरं. मुखामध्ये पोकळी, तोंड उघडल्यावर काय आहे? पोकळी आहे. दोन्ही पण ती नाकांच्या आधी नसुड्यांमध्ये काय आहे? कानामध्ये काय आहे? डोळ्यांच्या पापणीमध्ये काय आहे? मणक्यांमधला गॅप, आकाश, आकाश आहे. आकाश, आकाश तत्व सगळ्या ह्याच्यातला आहे की नाही? आणि ते कमी जास्त झालं तर काय होईल? आरोग्य बिघडलं जाईल आपलं. म्हणून नीट आपण ऐकायला येणार नाही, दिसणार नाही. त्याच्यानंतर पाणी. पाणी आपल्या शरीरात आहे की नाही? आहे. आहे. आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा तुम्हाला अति आनंद होतो किंवा अति दुःख होतं तेव्हा काय होतं? टचकन पाणी येतं. किंवा खूप राग आला तरी काय येतो? खूप घाबरलो आपण तरी काय येतो?
भरभरून घर फुगतो थंडीच्या दिवसात सुद्धा पाणी रूपाने ते बाहेर येतं. पण हे कधी असतं जर ते तुमच्या संदर्भातलं असेल, तुमच्या अंतःकरणाला लागणार असेल, तुमच्या मनाला भावणार असेल तरच या गोष्टी घडतात. पण हेही आपल्याला गरजेचं असतं. नाही तर पाणी डोळ्यात आलं नाही एखाद्या प्रसंगामध्ये दुःखाच्या तर आपण त्या जास्तीत जास्त रडायला लावायचा प्रयत्न करत असतो. नाहीतर त्याचा परिणाम मेंदूवर होण्याची शक्यता असते. भावनांचं प्रगटीकरण हा विषय असतो दिवसाचा. त्याच्यानंतर अग्नी. अग्नी आहे की नाही? जठराग्नी. काय होतं पोटामध्ये अग्नी अन्नाचं पचन केलं जातं. पचन केलं जातं. आणि राग आला तरी काय होतं अंगाची आग होते. लाही लाही होते. आणि त्याच्यानंतर आहे हे सगळं मिळून बंद वायू. वायू हा तर अतिशय गरजेचा आहे. कारण जो ब्रह्म प्राण शेवटी आलेला आहे विज्ञानाला आले तेव्हा 9 प्राण आहेत तसे आपले मुख्य. पण ब्रह्म प्राण हा आधी आलेला आहे आणि जाताना ब्रह्म प्राण हा आधी जाणार आहे आणि मग बाकीचा जाणार आहे. हा हे सगळं मिळून हा पिंड म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी. त्यानंतर आपण म्हणत असतो ओम भूहू, ओम भुवहा, ओम स्वाहा, ओम महाहा, ओम जनहा, ओम तपहा, ओम सत्यम. हे काय आहे? ओम भू, ओम भुवहा हे आपण सारखं ऐकतो. पण माझ्या शरीराच्या दृष्टीने त्याचा उपयोग काय? आकाशात वाहणारी गंगा, आकाशगंगा आम्ही चित्रामध्ये बघतो, वरती बघतो, पण माझ्या शरीराकडे मी जेव्हा बघायला लागते तर हे काय आहे वरती? नुसतं आतड आहे, पृथ्वी तत्व. त्याच्यामध्ये काय आहे? शिरांमध्ये अंतर आहे दोन्ही, बोटांमध्ये पण अंतर आहे सगळ्याच्यात. ते काय आहे? आकाश तत्व आहे. त्याच्यामध्ये काय आहे? रक्त आहे. म्हणजे आकाशातनं वाहणारी गंगा आहे की नाही ती, हे या सप्त व्याधृती आहे. आतड, कातड, शिरा, रक्त, मांस आणि हे सगळं मिळून चैतन्य रूप हा माझा देह झालेला आहे. आणि तो आहे म्हणून मी आहे. म्हणून या सगळ्याला आपण नमस्कार करत असतो, नमहा म्हणत असतो. या इथं आपण ओंकार साधनाचं एक मी ओझरती ओळख, तोंड ओळख तुम्हाला करून दिलेली आहे. कारण 4 वाजलेले आहेत. आपण एकदा सलग आता ओंकार म्हणणार आहोत शेवटपर्यंत, गायत्री मंत्रापर्यंत. आणि नंतर मग तुमच्या शंका समाधानाकरता वेळ देणार. चला ताट बसा सगळेजण. 1-2 श्वास घ्या, सोडा. दादा अनम्यूट केले तरी चालेल ना? माझा झाल्यावर तुम्ही सुरू करायचं आहे सगळ्यांनी. अनम्यूट केलं सगळ्यांना ताई तर मग ते आवाज कळणार नाही तुमचा. बरं ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. असं मला वाटतं. बाकी इतरांचं काय म्हणणं आहे ते म्हणजे तुमचं व्यवस्थित ऐकतील. कारण मध्ये कोणाचा आवाज असतो, बोलणं असतं तर ते लगेच आल्यानंतर शंका समाधानाच्या नंतर मग हँड रेज करून आपण विचारूया ना. ओके ओके ठीक आहे दादा, काही हरकत नाही. आता मी सलग मगाशी 3 ह्याच्या सांगितलं, आता आपण सलग ओंकार साधना करूयात. सगळ्यांनी शांत डोळे मिटा आणि माझा ओंकार झाला की तुम्ही सुरू करा. हा
ओम 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 हरि 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 ओम ओम नमः शिवाय 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 ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे ओम प्राणाय नमः ओम अपानाय नमः ओम ज्ञानाय नमः ओम दानाय नमः ओम समानाय नमः ओम ब्रह्मणे नमः ओम
ओ स्वाहा स्वाहा ओम स्वाहा ओम जनाः तपः सत्यम ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम हरि ओम तत्सत्। सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर घासा. भरपूर ऊर्जा निर्माण करा. डोळ्यावर ठेवा. सावकाश डोळे. आता कोणाकोणाला काही प्रश्न असले तर आपल्याकडं 15 मिनिटं आपण तेवढ्याकरता ठेवलेले आहेत. मी माझ्या 20-25 वर्षाच्या स्वतःच्या पेशंट ट्रीटमेंट देते, योगोपचार करते सगळ्यांवरती आणि त्याचे आतापर्यंत स्वामी कृपेने 100% रिझल्ट आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने जरी कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर जरूर विचारा. हा एक भाग घेतलेला आहे. स्पीच थेरपी करताही याचा उपयोग होतो. अनेक रिझल्ट्स आहेत. त्याच्यावर तुम्ही माझ्याशी पर्सनली माझ्या नंबरवर संपर्क करू शकता. आता कोणाला जे शंका असतील, प्रश्न असतील, मी सांगितलेलं काही पटलं नसेल तरी विचारायला हरकत नाही. अनम्यूट करायला सुरुवात करू ताई? हो चालेल दादा. निलिमा ताई. हॅलो ताई. हा बोला दादा. मला पहिलं सांगायचं म्हणजे मी गीता करते आता, तर मला स्वतःला खूप पॉझिटिव्हनेस येतो. म्हणजे इथं प्राणायामचं आता तुमचं ऐकलंच मी, पण इतकी पॉझिटिव्हनेस आता मी एकटी हे मला जाणवतच नाही. म्हणजे मला असं वाटतं सारखं पुस्तक घ्यावं वाचावं, पुस्तक घ्यावं वाचावं. किती छान. हो ना, शपथ. म्हणजे हे बा माझं कंटिन्यू मला असं वाटतं काय नाही, माझा कृष्ण माझ्या जवळ आहे. आपले आहे काय नाही, तो आपल्या आहे, आहे. जाणवतंय.
आणि कुठेही म्हणतात, सगळे म्हणतात तुला किती एनर्जी आहे, 60 वर्षाची मी आता, पण सो ब्युटी, म्हणजे मला शंखात सुद्धा आता एकदम छान वाजवता येतोय. आणि मला काय सांगायचं, मी डिप्रेस मध्ये गेले होते. आता हे वैयक्तिक बोलायला नको, पण 1-2 मिनिट. डिप्रेस मध्ये गेले होते, मिस्टर गेल्यामुळे 10-12 वर्षापूर्वी, आणि लोकांचे आघात हे मला सहनच होईना. आणि लव्ह मॅरेज होतं, पण आता जवळचे नाते थोडेसे, पण बाकीचे सगळेच त्रास द्यायला लागले. मग ते 10-12 वर्षानंतर मला गीता मिळाली, सो सॉलिड. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगते, की मला फिट यायला सुरुवात झाली, म्हणजे प्रेशरनी, अति प्रेशरनी. बरोबर आहे. आणि मग असं वाटायला लागलं, हे हलकट लोक आहे, अमुक, प्रत्येकाला म्हणजे असं राग यायचा, हे, आणि डोळ्यात पाणी यायचं, हे सगळं मला पण जेव्हा मला 4 भागवत मिळाले, 4 भागवत, आणि तिकडे लांब लांब जाऊन एकदम पॉझिटिव्हनेस आला. तर मी फिटवर मला काही औषध असेल सांगा. आता पॉझिटिव्हनेस तर खूप आहे, गोळ्या आहे, कमी पॉवर झालेली आता खूप, पण अजून काही असेल तर सांगा. तुम्ही ओंकार हा तर कराच, पण पर्सनली तुम्ही मला हे करा, नंबर देऊन ठेवा. तुम्हाला फिट काय येतात, तर मेंदूचा कंट्रोल बाहेर कमी व्हायला लागतो, त्यांनी फिट येतात. रक्तपुरवठा कधी कमी कमी होतो, त्यांनी येतात. तर ते तुम्हाला मी पर्सनली, तुम्ही मला फोन करा, फोन नंबर आम्हाला देऊन ठेवा. पण एकच ओंकार, म्हणजे ओंकार साधना एवढ्यावरतीच आपल्याला वेळ आपला होतात. पुन्हा याच्यामध्ये तुम्ही भ्रमरी प्राणायाम जो आहे, प्राण प्रतिष्ठेचे जे मंत्र आहेत आपले ना, तर याचा उपयोग खूप होतो. तुम्ही पर्सनली मला फोन करा, देऊन ठेवा. आणि म्हणजे मी आता 2 परीक्षा पण दिल्या, आणि मला असं वाटतं काही हरकत नाही. दुसऱ्यांना बोलण्याची संधी देऊया. एकच अजून हँडरेज आहेत. हो, येऊ दे. हा, वैष्णवीताई. नाही, ओपन होत आहे. अजून कोणी हँडरेज करा, कोणी असेल तर. हा, माझं झालं दादा. वैष्णवी दिवाण. हा, बोला ताई. हा, मगाशी मी प्रश्न विचारला होता, म्हणजे कुठल्या हरिओम किंवा ओम नमः शिवाय, वात आणि पित्त. नाही, वात, कफ आणि पित्त. हा, वात, कफ आणि पित्त. ज्याला वाताचा त्रास जास्त आहे त्यांनी अचा उच्चारण जास्त करायचा आहे. ज्याला कफाचा त्रास आहे उचं उच्चारण जास्त, आणि ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांनी मचं उच्चारण जास्त करायचं. तसंच आपण जो तुम्हाला वात आहे, त्या वाताचा त्रास आहे म्हटलात ना आता, आणि पित्त पण आहे ते खूप. मग मस्तकात घुमवायचा, आणि जर पित्ताने डोकं वगैरे तुमचं दुखत असेल तर त्याच्याकरता तुम्ही मला पर्सनल वर फोन करा, मी मार्गदर्शन करेन तुम्हाला. कारण इथं भ्रमरी प्राणायाम मस्तकात घुमवून त्याचा उपयोग तुम्हाला जास्त होईल. चालेल. आता फक्त अवातासाठी आणि मग पित्तासाठी. त्याच्यानंतर ओम 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 हे जे मंत्र आपण म्हणलो, हे ऍसिडिटी कमी होण्यासाठी, तोंडाला कोरड पडते, ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो, डायजेशन होत नाही, त्याच्याकरता ओम 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 तुम्ही तेच 3 वेळा 5 वेळा म्हणा तुम्ही तोडून. लाळ सुटली जाते, डायजेशन चांगलं होतं. चालेल. आणि हरे राम आणि हा मस्तकात घुमवण्याकरता बाकी तुम्ही पर्सनल फोन करा, म्हणजे आपल्याला बोलता येईल. चालेल. उज्ज्वलाताई. नमस्कार ताई. नमस्कार, बोला. हा, माझं पण त्या ताईंनी म्हणले ना तशीच कंडिशन होती बरं का ताई. मला ते भगवद्गीता वाचायला एवढा त्रास होत होता, येतच नव्हतं वाचायला उच्चार हे. आणि ज्यावेळेस मी शिकले ना त्यावेळेस पासून एकदम मला छान वाचता येतं. तर सगळेजण मग माझी स्तुती करतात. आधी किती सगळे नावं ठेवायचे, अगं निंदकाची जरा असावी शेजारी. आणि आता तुम्ही हे ओम हे सगळं हे सांगितलं ना, त्यामुळे तर एकदम छान एनर्जी येते. मी रोज करते, पण अजून जास्त आता तुमच्या ह्याच्याप्रमाणे करणार मी. या पद्धतीत करा, त्याचा उपयोग निश्चित होतो. आणि आता मी सगळं विचार सगळ्याचे सोडून दिले. कोणी आपल्याला काही बोललं तरी बोलू जा, त्यांच्या बरोबर हे माझ्याकडे आहे गीताई, बस. एक लक्षात घ्या, द्रौपदीची अवस्था लक्षात घ्या. अहो, नवरे सुद्धा समोर होते तरी कोणी मदत करायला नव्हते, तो आला ना. हो,
हेच आहे आपल्याला गीता ही मदत करणारीच आहे मला. तेव्हा त्या आदिमायेचं हे महाकाली, महालक्ष्मी, महास्वरूपीचा अंश तुमच्या माझ्यात आहोत. हो. बिनधास्त राहायचं, काही होत नाही. हा, ठीक आहे, ओके. अजून कोणी आहे का? हो, लताताई. नमस्कार ताई. हा, बोला. हा, हा. ते ब्रह्ममुहूर्तावर ओम म्हटलं तर चालते का? एकदम उत्तम. हा, पण किती कधी वेळ तुम्ही म्हणायचं? ब्रह्ममुहूर्तावर नाही झालं तर काय करणार? हा, मी रोज उठतेच पण ब्रह्ममुहूर्त. तुम्ही मला एक सांगा, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? की सूर्योदयाच्या आधी 2-2.5 तास. हा, हा. 3 ते पहाटे 4 वाजून 3 मिनिट. चहाची वेळा. 4 वाजून 3 मिनिटात. ती अतिशय उत्तम वेळा. पण त्यावेळेस सगळ्याच लोकांना ते शक्य आहे का? नाही. मग जेव्हा वेळ असेल, फक्त पोट खाली असताना जेवल्याबरोबर म्हणू नका. जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी, खाल्ल्यानंतर अर्ध्या तासांनी कधीही म्हणायला हरकत नाही. हा. रोज भगवद्गीतेचा एक अध्याय पण वाचते. फार उत्तम. 18 अध्यायाचे क्लास केले आहे. हा, रोज एक अध्याय वाचते. उत्तम, एकदम मस्त. हा. छान करता आहात आणि ब्रह्ममुहूर्तावर झालं तर उत्तमच आहे. किती वेळ ओम म्हणायचं मग? मगाशी सांगितलं त्याच पद्धतीत टोटल आपला 17 वेळा होतो म्हणणं. हो, हो. हा. मी सांगितलं त्या पद्धतीत ओम 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 नमः शिवाय, हरि ओम, अशा हा. याच्यामध्ये प्राणायाम नमः हे 6 वेळा, पुढचे 7 वेळेला जेवढा आपण म्हणू हा. शकतो त्या पद्धतीत म्हणा, उपयोग होतो. हा. आणि विष्णू सहस्त्रनाम पण म्हणते एकदा. काही हरकत नाही, उत्तम. ठीक आहे, धन्यवाद. ओके. कौमुदिनी ताई. कुमुदिनी ताई. हो, नमस्कार ताई. नमस्कार, बोला. हा, मला ते वाताचा त्रास आहे, त्याच्यासाठी मग काय करावं? हा, पहिली गोष्ट म्हणजे ओम अचं उच्चारण जास्त करायचं. आणि ही जी ओंकार साधना दिली आहे त्याच्यातला ओम जो आपण म्हणून प्राणायाम म्हणतो, जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवायचा. दीर्घ श्वसन. मी श्वास घेऊन सोडून अचा उच्चार करायचा. अचा उच्चार करायचा म्हणजे अ ओम मधला अ जास्त घ्यायचा. त्याच्यानंतर हरि ओम आणि ओम नमः शिवाय हे दोन्ही मंत्राचे उच्चारण भरपूर करा. म्हणजे एकदा श्वास घेतला की जेवढे म्हणता येईल तेवढे म्हणायचे. जेवढं म्हणता येईल तेवढं. पण दुसरा श्वास घेतल्यावर मग परत म्हणायचं. परत तेच म्हणायचं. हा, मग हरि ओम तुम्ही ते हरि सांगितलेल्या ओम, पद्धती. हरि ओम, हरि ओम, बघा बरं हरि पोट ओम, खाल्लं गेलं. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम. आणि त्याच्या जोडीला ओम नमः शिवाय पण. ओम नमः शिवाय. एकाला स्नायू उचलले जातात, दुसऱ्याला खाली दाबले जातात, त्यामुळे ऑटोमॅटिकली वात हा कमी होतो. आणि हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे. असं मग दिवसातून किती वेळा म्हणायचं? आवाज येत नाही ताई तुमचा. दिवसातून किती वेळा म्हणायचं? आवाज येत नाहीये तुमचा. काही जोरात बोला. दिवसातून किती वेळा म्हणायचं? दिवसातून किती वेळा म्हणायचं? काही आवाज येतो दिवसातनं किती वेळा यायचं म्हणायचं विचारतायत. आवाज येतोय ताई तुम्हाला? त्यांनाच येत नाही. हो, त्यांना येत नाही वाटतं. माझं म्यूट ताई. अनम्यूट आहे. ताई तुमचा आवाज येत नाहीये माझ्यापर्यंत मला. स्नेहल ताई, येत होता आवाज, आता येतोय का? माझा आवाज येतोय तुम्हाला?
स्नेहलताई. स्नेहलताईंकडे दादा प्रॉब्लेम आहे. हो हो तुमचा पण जात नाही वाटतं. हम्म. एक मिनिट, पुन्हा प्रयत्न. स्नेहलताई, हा, आवाज येतोय का ताई तुम्हाला? अजून कोणी आहे का? हो, आहेत ना. स्नेहलताई, तुम्हाला आवाज येतोय का? हम्म. स्नेहलताईंना आवाज जात नाहीये. आवाज कमी येतोय. माझा येतोय का ताई आवाज? मला तुमचा आवाज खूप ओझरता येतोय दादा. हा, काहीतरी प्रॉब्लेम येतो, कारण इतरांचे आवाज येतात पण तुम्हाला ऐकायला नाही येते. मी बाहेर पडून परत जॉईन होऊ का? नाही तर मग व्हिडिओ ऑफ करून पहा थोड्या वेळ. व्हिडिओ ऑफ करून पाहूया आपण एकदा. येतोय का आवाज? हा, आता आला तुमचा आवाज दादा. हा, चला. आता एक आहे, तर यांनी मेसेज दिला होता, परत आवाज गेला. हा, देवानंद डोईफोडे मेसेज दिला होता. देवानंद दादा. हा, हा बोला हॅलो. ताई. हा हा, बोला. नमस्कार ताई. ते वात आणि कफ आहे ना, हा वातासाठी काय म्हणायचं, कफ साठी काय म्हणायचं आणि पित्तासाठी काय म्हणायचं? हा, वातासाठी हरे हरि ओम ओम नमः शिवाय. कफासाठी ओम नमो नारायणाय. ओम नमो भगवते एक मिनिट वासुदेवाय. मी लिहूनच घेते. एका श्वासामध्ये तुम्हाला म्हणता येईल तेवढा म्हणायचा, वेळ असेल तेवढा वेळ म्हणायचा. कफासाठी कफासाठी ओम नमो नारायणाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि पित्त पित्तासाठी म मस्तकात घुमवायचा. हरे राम. हरे राम 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 हरे जेवढा हरे. तुम्ही म मस्तकात घुमवणार तेवढा, आणि म चा ओंकार मधला म चं उच्चारण जास्त करायचं. अच्छा, बर बर. धन्यवाद ताई. कीर्तीताई. मी माझा जाता जाता एक अनुभव तुम्हाला सांगते. अजून आहे का दादा कोणी? आहे, कीर्तीताई आहेत एक. हा, कीर्तीताई विचारून मला घ्या. हे विचारायचं होतं ताई, की बोला ना. तुम्ही जे मंत्र सांगितले ना, आवाज तर येत नाहीये तुमचा. त्यापैकी कोणताही एकच म्हटला तर चालतो का? ताईंना आवाज नाही गेलाय परत. आवाज हा ताईंना आवाज नाही जात. आवाज येत नाही ताई तुमचा. हा, आता येतोय का? खूप बारीक येतोय, बोला. तुम्ही सांगितलेल्या मंत्रापैकी कोणताही एकच मंत्र म्हटला 5-10 मिनिट तर चालतो का? चालेल का? नीटसा मला प्रश्न कळाला नाहीये. आवाजच येत नाहीये. आवाज खूप बारीक झालाय तुमचा. माझा नाही, येतोय का ताई आवाज? माझा येतोय का नंबर आवाज? आहे ते आलेला हो हो, दादांचा आवाज खूप मोठा नाही येतोय. नाही, स्नेहलताईंना येतोय का माझा आवाज? नाही नाही, बहुतेक. मला वाटतं आवाजाचा बराचसा आपल्याला हे होत आहे. प्रॉब्लेम. ताई, आता येतोय का अनुभव ताई? सांगा. आपण उरलेले जे प्रश्न आहे ते पुन्हा कधीतरी भेटू, किंवा माझ्या पर्सनल याच्यावर घेतलात तुम्ही तरीही चालेल. आपण प्रार्थनेने विश्व शांतीची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सांगता करूया. 2 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. ओम तमसो मा ज्योती